नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। आता बातमी बागलाणमधून। बागलाण तालुक्यातल्या तिळवणबारी परिसरामध्ये 2 तरुणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। रस्त्यालगत मोटरसायकलजवळ दोघांचे मृतदेह आढळून आले। मृतांमध्ये कंधाणे येथील राजेंद्र सोनवणे आणि निकवेल येथील सचिन जाधव यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली। यातील एका तरुणाच्या नाकातून रक्तस्राव झाल्याचंही समोर आले असून वीजबाधा किंवा उष्माघातामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी दोघांनाही सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यूमागची नेमकी कारणं स्पष्ट होणार आहेत। दरम्यान सटाणा पोलीस ठाण्यात मात्र ह्या प्रकरणाची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत आता पुढील तपास करीत आहेत। प्रखर न्यूजसाठी भगवान पवार, पिंपळदर। सटाणा पोलीस ठाणे येथे काल सायंकाळी खबर देणार किशोर लक्ष्मण सोनवणे राहणार कंधाणे तालुका सटाणा यांनी खबर दिली की तिळवणबारी येथे त्यांचा भाऊ राजेंद्र लक्ष्मण सोनवणे व मित्र सचिन केशव जाधव हे संशयास्पदरित्या मयत अवस्थेत पडलेले आहे। म्हणून सदर ठिकाणी सायंकाळी 5:30 वाजे सुमारास तात्काळ घटनास्थळी भेट देऊन खात्री केली असता सदर दोन्ही इसमांना ॲम्ब्युलन्सने ग्रामीण रुग्णालय सटाणा येथे दाखल करण्यात आले। ग्रामीण रुग्णालय सटाणा येथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले। तरी सदर प्रकरणामध्ये दोन्ही इसम एकाच वेळेस मयत अवस्थेत आढळून आल्याने नातेवाईकांनी विष बाधेचा संशय व्यक्त केला असून डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावर व तपासणीसाठी त्यांचे मयतांचे विसेरा फॉरेन्सिक लॅब येथे पाठवण्यात येणार असून तिथून अहवाल प्राप्त होऊन त्यांना मरण नक्की कोणत्या कारणाने आले त्याबाबत स्पष्टता होईल व त्यानुसार पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे। बागलाण तालुक्यामध्ये काल 2 तरुणांचा मृतदेह आपल्या दवाखान्यात आला होता। नेमकं काय झालेलं होतं आणि काय परिस्थिती होती? काल रुरल हॉस्पिटल सटाणा इथं संध्याकाळी 2 बॉडी आल्या होत्या, नातेवाईकांनी आणल्या होते। तर एक्झामिनेशन केल्यानंतर असं आढळून आलं की ते मृत होते। आज सकाळी आम्ही PM केलं। आता बोलणं थोडंसं अजून अवघड आहे, पण तरी आम्ही फॉरेन्सिक एक्झामिनेशनसाठी त्यांचे विसरा हे पाठवलेले आहेत। तर जसं आपल्याला रिपोर्ट्स येतात तर मग आम्हाला अजून स्पष्ट पद्धतीने बोलता येईल।